कुरुडी जामठा येथील अतिक्रमण नियमितीकरणासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. अमरावती. कुरुडी जामठा येथील विस्तारित गावठाण सर्वे क्रमांक 121/2 मधील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित कुटुंबे या जागेवर वास्तव्यास असूनही त्यांच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे या कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली मागणी ठामपणे मांडली. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अतिक्रमणे नियमित करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत 15 दिवसांच्या आत संबंधित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील कुरधडी जामठा या गावामध्ये अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत आहे. 2007 पासून कित्येक लोकांनी पैसे सुद्धा भरलेले आहे, परंतु अद्यापही त्यांचं अतिक्रमण नियमाकुल झालं नाही. त्यामुळे ज्यांचे घर पडलेले आहे, पडल्याच्या स्थितीत आहे, असे लोकांचे घरकुलामध्ये नाव असून सुद्धा अतिक्रमण नियमाकुल न झाल्यामुळे त्यांचे घर सुद्धा परत जात आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही घातपात होऊ शकतो. ते कुजलेले घर त्यांच्या अंगावर पडू शकते. अशा परिस्थितीत त्याचं अतिक्रमण नियमाकुल न झाल्यास त्यांचे घर परत जाऊ शकते. शासनाने याच्याबाबत आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली, परंतु आमच्या विनंतीला अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं आहे की लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा. शासन निर्णयानुसार 2011 मध्ये ज्याचे आहे त्यांना नियमाकुल करण्याचा नियम असताना सुद्धा कोणाचे नियमाकुल झाले नाही. येत्या 15 दिवसात जर यावर ठोस काही निर्णय झाला नाही तर आम्ही इथं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सर्व गावकरी मिळून मोठं आंदोलन उभारणार आहोत.